काय ग, आज त्याने दिलेली साडी नेसलेस? आठवण येते का त्याची? आठवण यायला मी त्याला विसरले कुठे? काही नाही ग, लहानपणीचे दिवस आठवले. भातुकलीच्या खेळात मी दुसऱ्या कोणाला नवरा होऊच द्यायचे नाही. तो नवरा आणि मी नवरी, आणि आमचा खेळण्यातला संसार. नंतर जेव्हा शाळेत त्याची चित्रकलेची वही पूर्ण करायची असायची ना, ती सुद्धा मीच हक्काने पूर्ण करायचे. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याचे सबमिशन्स, प्रॅक्टिकल सगळं मी स्वतःहून पूर्ण करत होते. हे सगळं प्रेमापोटीच का? अगं वेडे, आपण आपला वेळ आणि प्राधान्य त्याच व्यक्तीला देतो ना, जी व्यक्ती आपल्याला आवडते. कुठे असतो कुठे हा आवडता व्यक्ती? गेले वर्षभर जॉबसाठी तो मुंबईत आहे, आणि आता आमचं बोलणं सुद्धा हळूहळू कमीच झालं. अगं, तू इतकं प्रेम करतेस तर त्याला सांगत का नाहीयेस? एखादी व्यक्ती आपल्याला आवडते हे जर समोरच्याला सांगण्याची वेळ येत असेल ना, तर ते प्रेम नाही असं मला वाटतं. आणि अगं, सध्या त्याचे स्टेटस बघून असं वाटतंय की कुणीतरी मुलगी त्याच्या आयुष्यात आहे. रश्मी, तू हे हसून कसं सांगू शकतेस? ज्याला राधा कळते ना, ती व्यक्ती सगळ्या दुःखांना हसत सामोरी जाऊ शकते. राधा, हे बघ. असं काय आहे या पुस्तकात? राधेचं आणि तिच्या कथेचं गारूड जनमानसावर आहे, आणि पुराणांनुसार राधेचा श्रीकृष्णाशी विवाह झालाय, पण तिने श्रीकृष्णाच्या विरहातच आयुष्य व्यतीत केलं. खऱ्या प्रेमाचा अर्थ काय, हा प्रश्न जर राधेला विचारला तर? राधा या कादंबरीत आपल्यासारखी श्रावणी नावाची मुलगी आहे, जिने हा प्रश्न राधेला विचारला. आणि मग राधेचं उत्तर ऐकून श्रावणीचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि शेवटी अवतार कार्य संपवताना श्रीकृष्ण खरंच राधेला भेटायला आले होते. एक मिनिट, मला पण हे पुस्तक आत्ताच्या आत्ता हवंय. कुठे मिळेल मला? बरं, अमेझॉनवर सर्च कर, लेखक समर लिखित राधा. आणि तूही लक्षात ठेव, कुणीतरी आपलं होणं म्हणजे फक्त प्रेम नाहीये, तर कुणाच्या तरी आठवणीत जगणं हे सुद्धा प्रेमच आहे.